गाईच्या लेंड्या त्याच्या समोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ म्हणू काय ताकद येते खा गोड लागते खाईल का अगं किती बी बाटल्या टाकलेल्या असू दे तेवढ्या धुंदीत म्हणे लेंड्या आहेत ना कळत तसं नाही चांगलं कळतं नाटक करतो ती तसं ह्या जीवाला तरी काही कळत नाही का सोपं विचारते एखाद्यानं मांसाहार करावा आणि त्याला म्हणावं चल बरं श्रावण सोमवार आहे कीर्तन आहे आळवाईत येईल का नाही येणार त्याला माहितीये जगाला नाही माहिती पण मला माहित आहे ना काय चूक केली ती सहज म्हणते नगे आज चुकीचं खाल्लंय म्हणजे त्याला कळतंय खाल्लंय ते चुकीचं आहे जे देवाचं आम्हाला एखादी गोष्ट जर फुकट मिळाली त्या गोष्टीचा आम्ही एवढा भाव करून टाकतो की त्याची काडीचीही किंमत आम्हाला राहत नाही तसंच इथं सुद्धा तेच झालंय आज 3.5 हाताचा नरदेह देत असताना देवाला आम्हाला फुगट दिलाय फुगट म्हणून या देहाची आम्हाला किंमत वाटत नाही नेमकं या देहानं काय करावं हेच आम्हाला आयुष्यात कधी कळालं कधीच नाही महाराज तुम्ही म्हणाल ते का बरं ज्या वेळेला तोंडातले दात पडतात ज्या वेळेला फायबरचे दात बसवायला जातात की नाही त्या वेळेला कळतं की खरं दातांची किंमत खरी किती आहे आणि त्याच्यासाठीच असणार त्यावेळेला समजतं एखाद्या वेळेला किडनी जावीन किडनी असणारी बसवावी लागावी एखाद्या वेळेला डोळ्याला दिसत नसताना जर निसता असणारा डोळ्याला लेन्स जर टाकायचे 25-30 हजार रुपये ज्या वेळेला घालावे लागतात त्यावेळेला देवानं दिलेल्या वस्तूची किंमत कळते पण ज्या वेळेला टाइम निघून गेलाय तेव्हा कळून काही उपयोग होणार नाही म्हणून